नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बातमी बारामतीतून. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. पवार कुटुंबियांसह बारामतीकर मतदानासाठी घराबाहेर पडताय. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार, शर्मिला पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. काटेवाडीतील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलेलं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे. यासाठी प्रशासन सज्ज झालं असून लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात होते. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण 23 उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार या उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात 22 जण रिंगणात आहेत. यासाठी आज मतदान होतं. लोकशाहीच्या मतदान उत्सवाच्या निमित्तानं सामान्य कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना स्मृतीस्थळी अभिवादन केलं आणि त्यानंतर त्या मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्या. त्यावेळची ही दृश्य आहे. दरम्यान दुसरीकडे बारामतीत चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे. इतरही ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पवार कुटुंबीयही मतदानासाठी घराबाहेर पडलेलं आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी विद्याप्रतिष्ठान येथील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत मतदान केलं. खरं सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. दादाच्या मातोश्री दिसलेल्या नाहीत आशाताई. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेली आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी दादाच्या आठवणीत त्या भावूक झाल्या. दादांशिवाय होणारी ही निवडणूक सुनेत्रा पवार यांच्यासह बारामतीकरांसाठीही अवघड बोलली जाते. विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता. ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. तर जय पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. दादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकर बाहेर पडतायत आणि स्वतःहून मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावताय असं त्यांनी म्हटलंय. तिथल्या मतदारांशीही संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. मी सध्या काटेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील आता मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे. त्याचबरोबर खासदार पार्थ पवार यांनी देखील या ठिकाणी मतदान केलेलं आहे. काही मतदार आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही आज मतदान केले, काय नेमक्या भावना आहेत?
काय भावना आता आहेत हे दादांची वय इलेक्शन चालू आहे, बर त्यांची म्हणजे कमी आम्हाला जाणवते. दादा विना आता ही निवडणूक खरं तर पार पडते. काय भावना नेमक्या कशा पद्धतीच्या भावना आहेत? म्हणजे ही वेळ यायलाच नाही पाहिजे. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती, मात्र बिनविरोध निवडणूक झाली नाही. ते आता संविधानाने आपल्याला हक्क दिलाय, त्याच्यामुळे ती बिनविरोध नाही झाली ते बरं झालं. आपल्याला लीड तरी कळेल, बर किती लीड मिळेल असं वाटतं? रेकॉर्ड ब्रेक लीड नाही. तुम्ही काय सांगाल किती? आता तुम्ही महिला आहात, महिला म्हणून काय वाटतंय नेमक्या काय भावना? महिला म्हणून वहिनींनी जे केलं ते योग्यच केलं आणि असं नको व्हायला होतं दादांचं. खरं तर आमच्या म्हणजे स्वप्नात पण नव्हतं अशी पोटनिवडणूक कधी लागेल, विचारच केला नाही कधी असं होईल भविष्यात, असं कधी होणार हे म्हणजे मनात पण आलं नाही कोणाच्याच गावात. पण नक्कीच वहिनी रेकॉर्ड ब्रेक पूर्णच करणार आहे, त्यात काही शंका नाही. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, मात्र आता 22 उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र 22 उमेदवारांनी एकानेही या ठिकाणी प्रचार केला नाही. काय काय सांगाल यावर? नाही, आमचे तर कोणी ओळखीचे पण नाहीत, फक्त एकच म्हणजे वहिनींचंच नाव सगळ्यांच्या तोंडात आहे आणि त्यांचं नाव पण आम्ही कधी वाचलं नाही, पाहिलं नाही, ऐकलं नाही आणि हे व्हायलाच नको होतं. पण वहिनी भरघोस मतानेच निवडून येणार, यात काही शंका नाही. तुम्ही आता मतदान केलं, काय भावना आहेत नेमक्या? तुम्ही केलं मतदान? हो नाही काय आता करणार आहे. आता मतदान प्रक्रिया पार पडत आहे, काय भावना आहेत नेमक्या? खरं तर आता वहिनी या भावना म्हणजे आता कसं आहे, अशी घटना घडेल असं आम्हाला नव्हतं वाटलं. दादांच्या बाबतीत असं घडेल आणि त्यांच्या व्यतिरिक्त मतदान करावं लागेल आम्हाला. मी आता पुण्याहून आलोय मतदान करायला इथं, पण असं वाटलं नव्हतं की असं म्हणजे वेळ येईल म्हणून आम्हाला की दादा नसताना वहिनीला मतदान करावं लागतं. नक्कीच आपण जर पाहिलं तर दादा विना ही निवडणूक पार पडत आहे आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना मोठं मताधिक्य मिळेल असा दावा देखील आता मतदारांकडून हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती काटेवाडी. बारामती पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. मी सध्या काटेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. या तर काटेवाडीकरांची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलेली आहे. खरं तर दादांशिवाय निवडणूक होईल अशी पोटनिवडणूक बारामतीत लागेल असं कधी वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दादा का जो भी हादसा हुआ है उसके बाद ये पहला बाई इलेक्शन है, तो लोग इमोशनल है और इतने साल का दादा का और बारामती का जो रिलेशन है उसके लिए मुझे लगता है लोग आएंगे दादा को, दादा ना होते हुए भी वोट करने को जरूर आएंगे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपल्या बरोबर शर्मिला वहिनी पवार आहेत. वहिनी, आज तुम्ही मतदान केलंय, कसा उत्साह आहे? उत्साह तुम्हाला दिसतोय बूथवरती, सकाळपासूनच लोक आलेली आहेत आणि मतदान चांगल्या पद्धतीचंच होणार आहे याची मला 100% खात्री वाटते. खऱ्या अर्थाने आता हे निवडणूक जे आहे ते सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. किती मताधिक्य मिळेल असं वाटतं? नक्कीच जो आकडा सर्वांनीच दिलेला आहे तो मला असं वाटतं रेकॉर्ड ब्रेक मतदान अपेक्षित आहे. खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीमध्ये जवळपास सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधामध्ये 22 उमेदवार रिंगणात आहेत. खरं तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र जे उमेदवार उभे आहेत त्यांनी ह्या उमेदवारांनी प्रचार केलेला नाही या ठिकाणी. कसं आहे, आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कदाचित त्यांचा मूक पाठिंबा असेल न प्रचार करून, त्यांना पण वाटत असेल की दादांना ही एक श्रद्धांजली, आदरांजली आपण वाहिली पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे त्यामुळे ती जिवंत ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, काटेवाडी, बारामती.